आज या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मुंबईला आलेलो आहोत। मुंबई महाराष्ट्र सरकार पोलिसांच्या आडून हे शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचं काम करत आहे। आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणताही लाकडी किंवा लोखंडी शस्त्र घेऊन आलेलो नाही, अंगामध्ये कपडे सुद्धा नाहीत। महात्मा गांधीने ज्याप्रमाणे दांडी यात्रा काढली होती त्याचप्रमाणे आम्ही जे काही या सरकारनं आम्हाला उघडं नागडं केलेलं आहे त्या अर्धनग्न आंदोलनामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईला आलेलो आहोत। परंतु हे सरकार पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे आंदोलन दडपवण्याचं काम करत आहे। हे बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन या सरकारने या ठिकाणी दिलेलं होतं, त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी। सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु हे सरकार पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपवण्याचं काम करत आहे, शेतकऱ्यांना आंदोलन करू देत नाहीत। हा न्याय आहे का? तुम्ही आपण सांगितलं पाहिजे। महाराष्ट्रातली मुंबई हे शेतकऱ्यांची नाही का? ज्या शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे करतात त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची वागणूक देणं हे संयुक्तिक आहे का? हे आपण सांगितलं पाहिजे। आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर हा महाराष्ट्र खपून घेणार नाही। या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये विदेशातून आलेले उघडे नागडे लोक चालतात, परंतु या जगाचा पोशिंदा असलेला एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी चालत नाही का? आम्हाला मुंबईच्या मंत्रालयापर्यंत जाऊ दिलं जात नाही। मंत्रालय आमचं नाही का? ही मुंबई आमची नाही का? हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि आपण सांगितलं पाहिजे की हा न्याय बरोबर आहे का? आपल्या माध्यमातून सांगतो, शेतकऱ्यावर गोळ्या घातल्या तरी चालतील, शेतकऱ्यावर जो अन्याय केला तरी चालेल, परंतु शेतकरी या आंदोलनातून माघार घेणार नाहीत। इतर शेतकऱ्यांचे जीव गेले तरी चालतील, शेतकऱ्यांच्या रक्त त्या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील। या पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांनी किंवा सरकारच्या माध्यमातून यांनी आमच्यावर गोळ्या घालू द्या, लाठीचार्ज करू द्या, आम्हाला जबरदस्ती उचलून नेऊ द्या। यांनी जिद्दा उचलून नेलं त्या ठिकाणी आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू करू, परंतु याच्यातून हटणार नाही हे या निमित्तानं सांगतोय। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पर्टिक्युलर म्हणजे आझाद मैदानावर आम्ही जाणार नाही। मला ती आम्ही एकच गोष्ट करू शकतो, तुम्हाला आम्हाला चालत जाऊ द्या। जे शिष्टमंडळ आहे शिष्टमंडळ मंत्रापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करतो, त्याच्या पलीकडे काही याच्या पलीकडे काही होणार नाही। आम्हाला ऐका, जे आम्ही तुमच्यासाठी करतोय, मी आता साहेबांशी बोललो, त्यांना मी सांगितलं की साहेब यांना आझाद मैदानला जाऊन घे, आझाद मैदानला जाऊन यांचं जे शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयामध्ये पोहोचतो। मी ठरवा तुम्हाला काय नाही, आम्हाला तुम्ही काय कारवाई करायची कारवाई करा, आम्हाला कारवाई काही करायची नाही। नाही नाही अगदी बरोबर आहे सर, आम्हाला ऐका, आम्हाला तुमच्यावर काहीच कारवाई करायची नाही। जाऊ द्या ना, ऐका मला ते सांगतो, तुम्हाला पोचवण्याची गोष्ट करा। एक मिनिट बोलू ना, एक मिनिट। तुम्हाला पोचवणं हा आमच्या सुरक्षेशी संबंधित बाब आहे। ओके, 5 लोकांपेक्षा जास्त लोक मुंबईमध्ये अलाव नाही। ओके, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला सांगणं हे तुमच्या सुरक्षेने आमच्या सुरक्षेमध्ये योग्य नाही, त्यामुळे आम्ही अलाव करणार नाही। तिसरी गोष्ट, तुम्हाला पोचवण्याची व्यवस्था आम्ही करतो आहोत। तुम्हाला आझाद मैदानला फोन करतो, तुमचं शिष्टमंडळ साहेबांच्या मुंबई मंत्रालय तुम्हाला जिथे जायचे तिथेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। तिथे म्हणजे कोणा काय बोलतो तुम्हाला मंत्रालय ज्यांना भेटत आहे आम्ही आम्हाला मंत्रालयापर्यंत
असं नाही मग तुम्ही आमच्यावर कार्यवाही करून द्या मॅडम साहेब. काय कारवाई करा? करा ना. आम्ही तुमच्या गाडीत आपण कशाला बसू? तुमच्या गाडीत आपण कशाला बसू? आम्ही गाड्या आणल्या नाहीत का? आम्ही 1 रुपया जमा केला, भिकमा घेतली लोकांना, त्या डिझेलच्या पैसे आलो आम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे, आम्हाला तुमच्यावर कुठलीच जबरदस्ती नाही. जबरदस्ती साहेब आम्हाला जाऊ द्या ना. हे बघा, आम्ही तुमच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये इथे आहोत. आम्हाला सुरक्षा हा आमचा विषय आहे. ऐकलं ना? आमच्याजवळ कुठल्या प्रकारची गाडी नाही जेथे आम्ही हिंसा घडवू शकतो. ऐका ना. अहो, तो नाही आहे. अहो, हे रस्ता आहे. या रस्त्यावर इथून चालत जात नाही ना आम्ही. इथून चालत जातच नाही आम्ही. आम्ही मानपूरपासून चालत जातो. समोरून चाललो आम्ही. नाही वाशी. तुम्हाला काय कारवाई करायची? आम्हाला उचलून टाकायचं, काय करायचं आम्ही करणार नाही. आम्ही इथेच बसू द्या. आम्हाला आमचा जीव गेला तरी हरकत नाही. इथून आमचं आंदोलन चालू राहू. आम्ही वापर करायचा नाही, प्रश्न तुमच्या वापस जाण्याचा नाही. तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला ठीक आहे, काय करायचं? तुम्हाला शिष्टमंडळ मुंबई मंत्रालयापर्यंत नाही सर. आम्ही कसं असू द्या ना. आम्ही चालत जातो. अहो, आमचा बाप रात्रंदिवस त्या वखराच्या मागे हिंडते, त्याला काही चालायची लाज नाही. आम्हाला जाऊ द्या. आमच्याकडून एका नव्या पैशाची हिंसा नाही. मुंबई पायी जात नाही. आम्ही काय वाहनावर जाणार नाहीये साहेब. कोण बसायला गाडी? असं काऊन राजकारण करायचं? कोण बसायला गाडी? तुमच्या गाडीत बसून आम्ही मागं पुढं आम्हाला प्रोटेक्शन देऊन तरी चालेल का? तुमच्या गाडीत आम्हाला उचलून टाका. तुम्हाला जे करायचं करा. अरे बाबा थांब रे मित्रा. जरा ऐकून घ्या ना रे बाळे. नाही सर, तुम्हाला काय नाही का तिच्या? आम्ही जेवढं नाही साहेब शिवाय देऊ नका. आम्ही तुम्हाला म्हणत नाही सर. आम्ही तुम्हाला काही चुकीचं म्हणलं का? मग आम्ही शेतकरी नाही का? अरे काय आम्ही वर्ग घातली म्हणजे म्हणतो नाही का? रेकॉर्डिंग झालं आहे ना? तुम्हाला आतापर्यंत जेवढी इथून जायचंय तुम्हाला, तर तुमची गाडी, तुमच्या गाडीला आम्ही एस्कॉर्ट करून सेकंड पार्ट आमच्या गाडीमध्ये आमची गाडी तुम्हाला व्यवस्थित पोहोचवतो. तुम्हाला व्यवस्थित पोहोचवलं म्हणजे आमची इथून डेलिगेशन तुमच्याशी बोलत. हीच पद्धत आहे. मराठा आंदोलन सुद्धा वाशीमध्ये एवढी मोठी आंदोलन झाली. हीच पद्धत आहे. हीच पद्धत आम्ही तेच सांगतो. तुम्ही आम्हाला मग आझाद मैदानावर कशाला लागले? जवळ आहे आधी आम्ही आलो. आम्हाला वापस दिलं दाखवलं. आम्ही साहेब आमचं मार्ग दिसत नाही. तुमची सुरक्षा साहेब काय वेगळं म्हणत होते? 5 जणच म्हणत होते ना. आपण तुम्हाला केस सांगतो ना. काय म्हणतात? 5 लोकांचं एक कोणाची घडून देणार नाही म्हणलं. एवढ्या लांब शंभर टक्के एक नाही कोणी कोणी आम्ही म्हणणार ते होणारच आहे. काय इथं मेल्यावर गावातली शेतकरी मेले, गावातला शेतकरी मेलेला माहीत होत नाही काय खबर काय? चला काय गाडी बरोबर चालू आहे.
मला पण कन्फर्म माहीत नाही मॅडम. मी त्यांच्या हातमध्ये तरी माणसाला विचारा मी बरोबर बाहेर त्यांना विचारून कोणा घ्यायला घ्यायला आशेच्या आशे आपण आपल्या पद्धतीने काय करायचं जीव द्यायची काय करायचं इकडे जाऊन तमाशा तमाशा वाटतंय ना मॅडम. आम्ही तुम्हाला मुंबईत बातम्या दिसतील की मेले शेतकरी आलेले 45 पहिले हे 45 म्हणजे 90ची भरती होती आणि आम्ही त्याच्यावर 100 विमानं चालले आम्हाला जायचं नाही. सगळं मान्य आहे एखाद्या माणसाचं लेकरू एखाद्या बातम्या असत्या नाही साहेब ऐकून तर घ्या.
सहकार्य केलं, धन्यवाद. आम्ही बसत नाही. आमच्यावर काय कार्यवाही केली ना आम्हाला कुठं चालवलं ते सांगा तुम्ही. आम्ही तसं बसत नाही. आम्हाला भेटायचे कोणाला, कोणत्या मंत्र्यांना, मुख्यमंत्री किंवा त्यांनी जर का कोणाला दिलं तर ते. त्यांनी कोणाला दिलं तर अरे पण आमचा विषय नाही बाबा. मुख्यमंत्र्यांना भेटणं वगैरे आमचा विषय नाही. तुम्हाला मंत्रालयापर्यंत पोहोचावं लागेल असं आमची जबाबदारी आहे. तिथे मंत्रालयात कुणाला भेटायचं आहे तर तुम्ही आमचं बघा. आपण हे सांगून आहे ना आम्हाला तुम्हाला मी आमच्या प्रयत्न करते. मी म्हटलं तुम्हाला आल्यापासून म्हटलं करतायत त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी हे आहे उद्देश नाही आहे ना. म्हणून तुम्हाला ऐका म्हणून आमच्या पण दुसरी गोष्ट गैरवापर करायला आमच्या बी शेतकऱ्याचे पोरा आहे का तुमच्या याच्यावर? शेतकरी आम्ही शेतकरी हे असं नका करू. आम्ही कोणत्या कामासाठी आलो नाही. आमचे घरचे राहचे फाशी घेऊन गेले. अरे चार गाड्या नेण्यापेक्षा एकच गाडी हा बस काही नाही, कोणाच्या मंत्रालयात कोणाला नाही. बोलावून घेतात.